राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील आता 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीएम किसान योजनांचा 21 हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आता जमा करण्यात उशीर झाल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसान योजनांचा 21 हप्ता आता दोन्ही योजनांची मिळून असे एकत्रितपणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता 4,000 रुपये आता वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आज अर्थात सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची आता नमो शेतकरी योजनांच्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनांच्या हप्त्याची आता प्रतीक्षा आता संपणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनो, राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता म्हणजेच की बघा 2,000 रुपये आणि बघा पीएम किसान योजनाचा 21 हप्ता म्हणजेच की बघा 2,000 रुपये प्रमाणे म्हणजेच की बघा एकत्रितपणे दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता वाटप होण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील व तसेच शेतकरी बांधव बघा पीएम किसान योजनाचे लाभार्थी असतील, तर अशा सर्वच पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे आता वाटप होत आहे। अर्थात बघा, सर्व शेतकरी बांधवांची आता भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासूनच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे, तर यांची संपूर्ण विस्तार यादी आपण या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे यादी पाहिल्याशिवाय या व्हिडिओला अजिबात बंद करू नका, अन्यथा तुमच्या मोठे प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या माध्यमातून डीबीडीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। आणि बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या भारताचे देशाचे कृषी मंत्री याच्या माध्यमातून सुद्धा डीबीडीचे बटन दाबून या ठिकाणी पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। यापुढे बघा कोणतेही शेतकरी बांधवावरती बघा अन्याय होणार नाही। या सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 4,000 रुपये सुद्धा वाटप होत आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, फक्त कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार आहे बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी नमो शेतकरी योजनांचा हप्ता सोडायचे काम करणे यांच्यामध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली होती आणि आजच बैठकीमध्ये डीबीडीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्र बघा, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्याची यादी पाहून घेऊया, लगेच बँकेची यादी सुद्धा वाचून घेऊया आणि बघा म्हणजेच की जर तुमचा जिल्हा या ठिकाणी या जिल्ह्यापैकी असेल तर तुम्हाला आता 100% पैसे येणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये या प्रमुख बँकेपैकी जर तुमचं बँक खातं असेल तर मुख्य 100% पैसे आजपासून वाटप तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जिल्ह्याची आणि बँकेची यादी पाहिल्याशिवाय या व्हिडिओला अजिबात बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतो। आता शेतकरी मित्र बघा, ते कोणत्या बँक आहेत शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्याची आणि बँकेची यादी वाचून दाखवणार आहोत। म्हणजेच की बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा बघा 21 हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे, तर ते संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवणार आहोत, तसेच बघा वाचून सुद्धा दाखवणार आहोत। त्यामुळे बघा शेतकरी बांधवांनो, या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा पाहायला लागणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये नियमामध्ये अटीमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु जे शेतकरी बांधव नियमामध्ये अटीमध्ये पात्रतामध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे अजिबात जमा होणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहितीच असेल की बघा या नमो शेतकरी योजनामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रगतिशील भाग्यत असणाऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा अर्ज केलेला आहे। त्यामुळे अशा प्रगतिशील भाग्यतार शेतकरी जे काही असतील तर त्यांना हे पैसे वाटप करण्यात येणार नाही। आता शेतकरी मित्रांनो बघा, अशा पद्धतीने माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे वाटप होणार आहे, कोणते पैसे मिळणार आहे, बघा कोणाला पैसे मिळणार आहे, सर्व बघा सर्व मिळून किती पैसे मिळणार आहे, मागील हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे का, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणारच आहोत। राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून बघा कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, म्हणजेच की बघा नमोच्या 8व्या हप्त्यासाठी कोणकोणते पात्रता, कोणकोणते अटी आणि कोणकोणते नियम लावलेले आहेत। त्याचप्रमाणे बघा पीएम किसानचा 21 हप्त्यासाठी कोणते नियम, कोणते अटी व तसेच कोणकोणते पात्रता लावण्यात आलेले आहेत, तर यांची संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या यादी पाहिल्याशिवाय या व्हिडिओला अजिबात बंद करू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतो। व तसेच बघा गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होतील, फक्त तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। त्यामुळे
त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी एक काम तुम्ही करून घ्यायचं आहे. ते काम केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. व तसेच बघा, परंतु शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव या ठिकाणी पीक विम्याचे लाभार्थी असतील किंवा कर्जमाफीचे लाभार्थी असतील, तर त्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. कारण तुम्हाला सुद्धा माहीतच असेल की बघा शेतकरी मित्रांनो, पावसामुळे म्हणजेच की बघा सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाचे धुमकेतूमुळे शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाल्यामुळे अक्षरशः काही शेतकरी बांधवांची जमीन सुद्धा वाहून गेले होते आणि व तसे बघा अक्षरशः काही शेतकरी बांधवांचे कांदा वाहून गेला होता. मोठ्या प्रमाणात घरे सुद्धा वाहून गेली होते. अशा शेतकऱ्याला सुद्धा आता प्रचंड शेतकऱ्याचे नुकसान झालं होतं. यामध्ये काही बघा जिवंत प्राणी सुद्धा वाहून गेले होते. तर यासाठी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, हे सरकार कामाचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नियमात अत्यंत महत्त्वाचं आहे. अटी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहे. कोणत्या शेतकरी बघा पात्रतामध्ये ठरवण्यात आलेले आहे. जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जे काय पहिला नियम लावलेला आहे ते म्हणजेच की बघा आता शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे जे काही शेतकरी रहिवासी असला पाहिजे. म्हणजेच की जर तुम्ही नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता तसेच मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे आणि पीएमचा हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल तरी तुम्हाला भारताचे देशाचे रहिवासी असणे महत्त्वाचे आहे. व तसेच बघा बघा पहिली पात्रता म्हणजे की पहिला नियम पहिली अट अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर दुसरं पात्रता सुद्धा तेवढ्याच महत्त्वाची असणार आहे. बघा दुसरी पात्रता म्हणजे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असले पाहिजे. जर आणि राशन कार्ड नसेल तर तुमच्या उत्पन्नाचा शासनाने ठरवण्यात उत्पन्नापैकी कमी असल्यास पाहिजे. आणि जर राशन कार्ड नसेल तर तुमचे उत्पादन शासनाच्या ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असले पाहिजे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, त्यानंतर पुढची पात्रता म्हणजेच की तुमच्याकडे 10 लाखाची बघा 12 लाखाची 20 लाखाची 4 चाकी फोर व्हीलर गाडी नसल्यास पाहिजे. त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, घरामधील कोणतेही सदस्य चालू वर्षामध्ये सरकारी कर्मचारी लागलेला नसावा किंवा तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य सरकारी कर्मचारी होता किंवा सध्याच्या स्थितीत त्यांची रिटायरमेंट झालेली असेल तर त्यांची सुद्धा या पैसे देण्यात येणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, असा नियम आणि पात्रता लावण्यात आलेले आहेत. तुम्ही या नियमामध्ये पात्रतामध्ये बसत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. खटाखट तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्याची आणि बँकेची यादी पाहून घेणार आहोत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा म्हणजे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटपचा आदेश देण्यात आलेला आहे तर त्यांची संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत. जेणेकरून तुम्हाला जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला पैसे वाटप होतील. ज्यांचे जिल्हा नसेल त्यांना उद्या परवा बघा 13 अशा पद्धतीने हे वितरण अशा पद्धतीने होऊन जाईल. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, परंतु शेतकरी बांधवांनो या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता मिळवण्यासाठी पीएमचा हप्ता मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे 3 कामे करणे सांगण्यात आलेले आहे. जर तुम्ही अगोदरपासून ते 3 काम केलेले असतील तर पैसे येण्यासाठी अडचणी येणार नाही. परंतु जर तुम्ही ते 3 कामे केलेले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आतापासून येणार नाही. लक्षपूर्वक काय ते काम कोणते आहे यासाठी पात्रता ठरवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यासाठी निधी वाटप सुरू झालेले 18 जिल्हे आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ते 18 जिल्हे कोणकोणते आहेत. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, पुणे जिल्हा आहे, तसेच बघा नाशिक जिल्हा आहे, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, सांगली, सातारा, बीड, परभणी, बुलढाणा आणि मुंबई उपनगर. तसेच बघा हे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, ठीक आहे, कॅनडा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि शेतकरी मित्रांनो बघा, या 10 प्रमुख बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा आजपासून संपणार आहे. व तसेच तर हे काम म्हणजेच की तुम्ही जमीन ऑनलाईन आहे का, तुमच्या ऑनलाईन सातबारा उतारा निघत आहे का, हे दुसरं काम करून घ्यायचं आहे. आणि तिसरं काम म्हणजे की तुमचे आधार कार्ड बँकला लिंक आहे का, अशा पद्धतीने महत्त्वाचे हे 3 काम तुम्हाला या ठिकाणी अवश्य करून घ्यायचे आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही या ठिकाणी हे 3 प्रकारचे कामे करून घेतले नसतील तर तुम्हाला पैसे येण्यासाठी कोणतीही प्रकारची अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा वाटप होणार नाही. आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम बघा या 36 जिल्ह्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहे. सर्वात प्रथम आपण तुम्हाला सांगितलं आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आता बघा पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे.